सर, पर्यवेक्षक, वैद्य सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता 10वीचे तुम्ही विद्यार्थी, आज हा जो काही कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो तुमच्यासाठी केलेला आहे. आता या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन कशासाठी आपण करतो, त्याचा उद्देश काय आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांना विसर पडला असावा, कारण मोनी सरांना जाऊन आता मोनी सरांना सेवानिवृत्त होऊन आता जवळपास 2 वर्ष झाली. मला अपेक्षित होतं की मी नमस्कार म्हटल्यावर तुम्हीही नमस्कार म्हणावा, कारण आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आणि खरं तर मनात भावना खूप आहेत, पण मांडू कशात हे समजत नाही आहे, शब्द फुटत नाही आहेत. म्हणून म्हटलं मोनी सरांसारखी एनर्जेटिक सुरुवात करावी. तर त्यासाठीच आज मोनी सरांपासूनच सुरुवात करतो, कारण मला आणि आपल्या सर्वांनाच खूप भाग्यवान समजतो की आपण मोनी सरांच्या काळात या द्रविड हायस्कूलमध्ये शिकलो, घडलो. कारण मोनी सरांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रयत्न करायला हवेत ते सर्व केलेत. अनेक उपक्रम राबवले, अनेक प्रोग्राम्स घेतले, त्यातून आपण शिकत गेलो, घडत गेलो. त्यामध्ये मेरा देश मेरी पहचान पहिल्यांदा मी 6वीत असताना घेतला. त्यानंतर अनेक कार्यक्रम घेत गेले सर, त्यातून आपण शिकत गेलो. त्यामध्ये गणित जत्रा असू देत, सायन्सची कुठली ॲक्टिव्हिटी असू देत, किंवा शनिवारची गंमत असू देत, 22 तारखेची गणिताची ॲक्टिव्हिटी असू देत. सरांनी प्रत्येक वेळी मुलांच्या चांगल्यासाठी, मुलं चांगली विकसित नागरिक, चांगले नागरिक घडण्यासाठी प्रयत्न केले. आणि असं नाही आहे की मोनी सरांच्याच काळात फक्त काम झालं. आता मोनी सरांनी एवढा मोठा जो शिवधनुष्य निर्माण करून ठेवला आहे, तो आता आपल्या शाळेच्या आजी मुख्याध्यापिका कोरके टीचर, उपमुख्याध्यापक मोहिते सर, पर्यवेक्षक वैद्य सर आणि आपल्या शाळेचा पूर्ण शिक्षक वृंद आणि विद्यार्थी निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत आणि त्यात आनंद आहे आपल्याला. मला माहीत नाही माळी सरांना आठवते की नाही, पण 5वीमध्ये आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा आलो होतो, 5वीचा वर्ग होता, सरांचा दुसरा तास होता, गणिताचा सरांचा तास होता. सरांनी थेट विषयाला सुरुवात न करण्याऐवजी आधी ही शाळा, इथलं एन्व्हायरमेंट, इथले विद्यार्थी, इथले शिक्षक याबद्दल सगळी माहिती सांगत होते. त्यावेळी सरांनी एक वाक्य सांगितलं होतं की माध्यमिक शिक्षणाचा काळ तुमच्यासाठी, तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त आठवणीत राहणारा काळ आहे आणि तुम्ही आत्ता प्रवेश घेतला आहे 5वीमध्ये, पण तुमची 10वी कधी पूर्ण होईल हे तुम्हालाही कळणार नाही. खरंच आज तसंच वाटतंय, कारण आत्ताच आम्ही शाळेत प्रवेश घेतला आणि आत्ता आम्ही शाळेबरोबर आमचा प्रवास आत्ता थांबतोय असं वाटतंय. आणि गरुड सर, तुम्ही नेहमी म्हणायचात की असं जेव्हा वाटतं की आपला खूप मोठा टाईम छोटा वाटायला लागतो, तेव्हा आपण ती जर्नी एन्जॉय केलेली असते, तो प्रवास आपण एन्जॉय केलेला असतो. तुम्ही म्हणायचात आपलं काम कायम आपल्याला जगता आलं पाहिजे आणि आपल्या रिझल्टपेक्षा जास्त आपल्याला आपल्या स्टेप बाय स्टेप प्रोग्रेसची, स्टेप बाय स्टेपच्या त्या जर्नीचा आनंद घेता आला पाहिजे, ते एन्जॉय करता आली पाहिजे. खरंच सर, आम्ही शाळा जगलो आणि शाळेच्या ह्या आठवणी आमच्याबरोबर कायम सोबत असतील. खरंच शाळेचा आम्ही ऋणी आहोत, कारण शाळेने आम्हाला संधी दिल्या. जसं मोनी सरांचं मी सांगितलं, तसंच शाळेच्या प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला फक्त मार्क्स, परीक्षा किंवा अभ्यासक्रम यापुरता मर्यादित न ठेवता आमच्या मार्क्सला जास्त महत्त्व देण्याऐवजी आमच्या एफर्ट्सला, आमच्या प्रयत्नांना जास्त महत्त्व दिलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे काहीतरी एक वेगळं स्किल आहे हे ते ओळखून शाळेने त्या स्किलला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये मलाही खूप संधी मिळाल्या, मग ती विज्ञान प्रदर्शन असू दे, स्कूल संस्था असू दे, शाळेने मला प्रत्येक वेळी संधी देत आली आहे शाळा, त्याबद्दल मी शाळेचा ऋणी आहे. आणि काही वेळा या संधी येऊनही मी त्याच्यावर काम करू नाही शकलो. जसं की यावर्षीचं विज्ञान प्रदर्शन असेल, त्यासाठी मी शाळेची क्षमाही मागतो. आणि आता सर, गरुड सर, तुम्ही ज्यावेळी पहिल्या दिवशी जूनमध्ये पहिल्या दिवशी तासाला आला होता, तेव्हा टीनेजर्स प्रेयर्स कविता शिकवायला घेतली होती. त्यामध्ये डायलमाबद्दल सांगितलं आहे, एका टीनेजरचा डायलमाबद्दल. त्यामध्ये त्याला चांगलं कोणतं आणि वाईट कोणतंही कळत नसतं. तशीच काहीची आमची आज परिस्थिती झाली आहे. फक्त फरक एवढाच आहे की चांगल्या आणि वाईटमध्ये आम्हाला फरक कळत नाही आहे. तर आज आम्हाला कॉलेजची, पुढच्या शिक्षणाची, करिअरची ओढ आहे, तर दुसरीकडे शाळा माऊलीची नाळ तुटत नाही आहे. यातून आम्ही दुःखात आहे की सुखात आहे ते समजत नाही आहे. आणि यासाठीच आज तुम्ही सगळ्यांनी, इथल्या बरेच जणांनी आज कागदावर लिहून आणलं आहे त्यांचे मनोगत. तसंच मीही काल लिहित होतो, पण काल काय लिहावं सुचत नव्हतं. तरीही आजच्या आणि माझ्या उद्याच्या जीवनातला काय फरक असेल याबद्दल मी थोडं लिहिलं, तर ते तुम्हाला सांगतो.
उद्यापासून शाळा नसणार, हा गणवेश अंगावर नसणार. उद्यापासून या घंटेचा नाद नसणार, दरबे सरांच्या तबल्याचा ताल नसणार. की कुलकर्णी टीचरांचा स्वर नसणार, वैद्य सरांच्या तासाला बसून गणित, तत्त्वज्ञान आणि विनोद यांचा संगम साधता नाही येणार. की जवान सरांच्या तासाला हसता नाही येणार, भारस्कर सरांचा इतिहास अनुभवता नाही येणार, गरुड सरांच्या लिटरेचरमध्ये रमता नाही येणार. की हिरवे टीचरांचं संस्कृत व्याकरण नसणार, मल्लाडी सरांच्या प्राकृतिक रचनेत भटकता नाही येणार. की गुरव टीचरांच्या शिस्तीचा धाक नसणार, लिमय सर, इनामदार सरांचं गणित नसणार. की घोष टीचरांच्या संकल्पना समजून घेता नाही येणार. मैदानावर खेळता नाही येणार. की माळी सर, गोपाडी सरांची मैदानावर शिट्टी ऐकू नाही येणार. मुळे टीचरांचं ग्रामर नसणार. की कोळी सरांची मराठी नसणार. जाधव सरांची मराठीतल्या गमती जमती नसणार. की साबळे सरांचे प्रयोग नसणार. की देशमुख सरांच्या रंगात रंगता नाही येणार. मर्डेकर टीचरांचं वक्तृत्व नसणार. तुम्ही सगळे बरोबर नसणार आणि तुमच्याबरोबर बाकावर बसून मस्तीही करता नाही येणार. असे शाळेबद्दल लिहिण्यासारखी खूप काही आहे, पण लिहित बसलो तर हे पूर्णच नाही होणार. आजपर्यंत जे जगत आलो ते उद्यापासून जगता नाही येणार. पण एवढं मात्र नक्की आहे की शाळेने दिलेल्या या शिकवणीचं, या अनुभवांची शिदोरी आयुष्यात कायम नेहमी सोबत असेल. मोते सरदार सर, गायकवाड टीचर, सुपेकर टीचर यांचं विज्ञान, शिंदे सरांचा व्हॉलीबॉल, गाडगे सरांचं संस्कृत, शिंदे काकांचा भात, वागुलकर डवरे टीचरांचा संगणक, देशपांडे टीचरांची चित्रकला, हे सगळं तर मिस करतोयच. पण त्याचबरोबर आता या सर्वांनाही मिस करावं लागणार. पण एवढं मात्र नक्की आहे की या सर्वांच्या आठवणी हृदयात नेहमी जिवंत असणार. मात्र उद्यापासून शाळा नसणार. आणि टीचर, तुम्ही सांगितलं की तुम्ही जे काही करताय ते शाळेपर्यंत इन्फॉर्म असू द्यात. नक्कीच आम्ही ते करणार आहे आणि शाळेबद्दल नेहमीच आमच्या मनात कृतज्ञता असेल. या शाळेने आम्हाला घडवलं आहे. या शाळेच्या ऋणातून उतराई तर होता येणार नाही, पण त्यासाठी प्रयत्न नक्कीच असतील. याची ग्वाही मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला देतो. धन्यवाद. लाभलात आणि मी सर्व शिक्षक त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानते. आणि आज त्यासाठीच मी एक कविता तयार केली आहे, ती मी तुम्हा सर्वांना वाचून दाखवते. पहिले पाऊल पडले या शाळेत जेव्हा, पहिले पाऊल पडले या शाळेत जेव्हा, नवे विश्व आले समोर, नवे विश्व आले समोर. नवे शिक्षक, नवे मित्र, नवे पुस्तक, नवे चित्र, हेही आले समोर. ओळख झाली नवी नवीशी, शाळा झाली हवी हवीशी. मैदानावरच्या मातीत खेळून, लाकडावरच्या बाकावर बसून, हसत खेळत शिकलो जेव्हा, खऱ्या अर्थाने जीवन फुलले ह्याच शाळेत माझ्या, खऱ्या अर्थाने जीवन फुलले ह्याच शाळेत माझ्या. भरपूर ओरडा भरपूर मार जेव्हा खाल्ला शिक्षकांकडून, भरपूर ओरडा भरपूर मार जेव्हा खाल्ला शिक्षकांकडून. तितकेच प्रेम तितकीच माया फक्त मिळेल त्याच शिक्षकांकडून, फक्त मिळेल त्याच शिक्षकांकडून. अंधारातल्या चुकीच्या मार्गावर चालत असताना, अंधारातल्या चुकीच्या मार्गावर चालत असताना, ओढत ओढत आणले उजेडातल्या खऱ्या वळणावर जेव्हा, अर्थ कळला मज त्या क्षणी खऱ्या आयुष्याचा, अर्थ कळला मज त्या क्षणी खऱ्या आयुष्याचा. आता खऱ्या अर्थाने पंख फुटले, आता खऱ्या अर्थाने पंख फुटले. वेळ झाली आकाशी झेप घेण्याची, आभार मानते मी माझ्या प्रिय शाळा माऊलीची, माझ्या प्रिय शाळा माऊलीची. ज्या शाळेत हसले, ज्या शाळेत खेळले, ज्या शाळेत शिकले, वेळ झाली आता त्याच शाळेचा निरोप घेण्याची, त्याच शाळेचा निरोप घेण्याची. आनंदाने साजरा करूया एकत्र येऊन आपण, आनंदाने साजरा करूया एकत्र येऊन आपण. शाळेतला आजचा हा शेवटचा क्षण, शाळेतला हा आजचा शेवटचा क्षण. धन्यवाद. मला ह्यांच्या एवढं काही परफेक्ट बोलता येणार नाही आहे म्हणून मी लिहून आणलं आहे. मला जे वाटतं ते काही चुकलं तर माफ करा. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणी, आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस असं तर नाही म्हणता येणार, पण थोडक्यात आज आपली शाळा संपते आणि शिक्षकांनी मला इथं उभं राहून बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार मानते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज आपल्या शाळेतला हा शेवटचा मेळावा, पण हा माझ्यासाठी एक प्रकारचा सणच आहे. मी इथे स्वतःचे अनुभव तर सांगणारच आहे, पण त्याचबरोबर मला आत्तापर्यंत शिकवलेल्या शिक्षकांचे आभारही मानणार आहे. आपल्यासाठी 2, 3, 4 वर्ष ज्या शिक्षकांनी एवढी मेहनत घेतली त्यांचे आभार मानणं म्हणजे आपलं कर्तव्यच असलं पाहिजे आणि एक विद्यार्थिनी म्हणून मी हे माझं कर्तव्य पूर्ण करते. त्यांचे आभार. मित्रांनो, जेव्हा सगळे पेपर वगैरे संपतील, आपण सगळे मोकळे होऊ, तेव्हा कधीतरी आपण एकत्र येऊ आणि एकत्र जमलेले असू, तेव्हा आपण ह्या सगळ्या शिक्षकांची आठवण कशी काढू हे मी थोडक्यात एका छोट्याशा कवितेतून सांगते. मित्र मित्र जमू कधीतरी, मित्र मित्र जमू कधीतरी, जीवनाच्या एका वाटेवरी, जीवनाच्या एका वाटेवरी. काढू आठवण शाळेच्या त्या दिवसांची, काढू आठवण शाळेच्या त्या दिवसांची, मनसोक्त जगलेल्या भूतकाळी क्षणांची, मनसोक्त जगलेल्या भूतकाळी क्षणांची.
मग जेव्हा आम्ही मित्र जमू त्यामधला पहिला मित्र बोलेल, 8वी 9वीला आपल्याला इंग्लिशला कोण होते? 8वी 9वीला आपल्याला इंग्लिशला कोण होते? गरुड सर नाव त्यांचे होते. आणि 10वीला इंग्लिशला कोण होते? मुळे टीचर नाव त्यांचे होते. एक गोष्ट त्यांची नेहमी लक्षात राहील. काय ते सांगू? जेवढं येतंय तेवढं पक्कच करायचं, कारण जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि तेवढ्यात लगेच दुसरा बोलतो, माहिती आहे ना जाधव सर कसे होते? नवीन जाधव सर, माहिती आहे ना जाधव सर कसे होते? आपल्याला शिकवायला ते मराठीला होते, थोडे हटके होते, पण फोडले त्यांनी सर्वांचे मटके होते. केला की तिसरा बोलतो, वैद्य सरांना विसरणे कसे शक्य होईल? आणि वैद्य सरांना तर मी विसरू शकणार नाही, कारण की त्यांची ती खिडकीतून पुस्तक उघडूनच वर्गात यायची स्टाईल ती ना विसरण्यासारखी आहे. वैद्य सरांना विसरणे कसे शक्य होईल? त्यांच्या एका वाक्याने खूप हसू येईल. 8वी 9वीला सायन्स आणि 10वीला मॅथ्सला ते होते. त्यांचे ते वाक्य सांगू? मूर्ख जन हो, सुधरा जरा, अभ्यास करा. तेवढ्यात लगेच चौथा बोलेल, जाधव सर कुठे गेले? आता हे आमचे इतिहासाचे जाधव सर कुठे गेले? इतिहास तुम्ही एवढं लवकर विसरले? इतिहास ते शिकवत होते, सगळ्यांचे ते आवडते शिक्षक होते. लगेच पाचवा बोलतो, अरे ते तर ठीकच आहे, पण जवान सर लय मजेदार होते. हिंदीचे ते शिक्षक होते, कोणाला एक्सक्यूज करत नसायचे, पण हसून ते शिकवायचे. लगेच 6वा बोलतो, मायबोलीचा विषय त्यांचा, मराठी शिकवणे रक्तात त्यांच्या. मोहिते सर नाव त्यांचे, आमचे ते आदर्श होते. लगेच 7वा बोलतो, आठवे कोण राहिले? तेवढ्यात मी काही नकाशे पाहिले, तेव्हा आठवले जमदाडी टीचर आणि मल्लाडे सरांना विसरले. भूगोल त्यांचा विषय होता आणि ते तर आमच्या कायमच मनात होते. लगेच 8वा बोलतो, सायन्सचे ते कांबळे सर आठवले, कामाच्या बाबतीत ते कडक आणि एकनिष्ठ होते. असेच सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं, आत्तापर्यंत खूप शिकवलं. सगळ्यांचंच नाव घेणं मला शक्य नाही आहे, पण सगळ्यांचीच मी ऋणी राहील. आणि एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. काही चुकलं असेल तर माफ करा. Respected teachers and school administrator, I am Sanchita Kamble, standing here to express my emotions and my school journey with us. Today marks a significant milestone in our lives. As we stand here, we are not just closing a chapter, but we are opening a new one. We are leaving behind the familiar walls of school, but we are taking us with the memories, lessons, and experience that have shaped us into who we are today. To my fellow student friends, I am honored to have shared this journey with each and every one of you. We have laughed together, learned together, and grown together. We have formed bond that will last a lifetime, and I am confident that the friendship we have forget will remain strong despite the distance and time may separated us. To our respected teachers, I extend my deepest gratitude. Your guidance, patience, and encouragement have been instrumental in our growth. You are not only taught us academic, but also valuable life skills, and for that we are eternally grateful. As we move forward, we will face new challenges, opportunities, and experiments. We will make new friends, learn new lessons, and discover new passions. But no matter where life takes us, we will always carry the lessons and values we have learned here with us. So, as the bid farewell to our school, let us remember the good times, the laughter, and the memories. Let us hold our values of hard work, perseverance, and teamwork that been instilled in us, and let us go out into the world with confidence, compassion, and the commitment to making positive impact. Thanking you and all the best for your future examinations. And thank you teachers for give us opportunity. Thank you. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलेलो आहोत. या दिवस फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत.
ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देतो त्यापासून नवीन मडके घडवतो, त्याचप्रमाणे इथल्या सर्व शिक्षकांनी आपल्याला घडवले। विद्यार्थी कसा असावा? विद्यार्थी हा कष्टाळू, प्रामाणिक, समजूतदार आणि सर्वांची मदत करणारा असावा, हेच या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला शिकवलं। जिव्हाळ्याची तळमळ आहे, खूप वाईट वाटत आहे, घरट्यातून जाणाऱ्याची वेळ आहे असं वाटत आहे। अगदी लहान असल्यापासून आपल्या आयुष्यामध्ये असे व्यक्ती येतात जे आपल्याला चांगलं वागायचं, सर्वांची मदत करायचं, नेहमी कृतज्ञता राखायची असं शिकवतात। पण एक दिवस असा येतो की त्या सर्वांना सोडून आपलं आयुष्य एक वेगळं निर्माण करायचं असतं। जसं की एखादा पक्षी आपल्या पिल्लाला उडायला शिकवतो, नंतर तो पिल्लू आपोआप उडून जातो। त्याचप्रमाणे आज आपल्यावर अशी वेळ आलेली आहे। आज पण ते भरभरून येते। घरट्यातून सोडून जाताना तुमच्याशी थोडी हितकूच करणे म्हणून इथं तुमच्यासमोर मी उभी आहे। सर्व उपस्थित मित्रमैत्रिणींनो, जीवाभावाच्या खरं ध्येय ठरवण्याची ही योग्य वेळ आहे। 10वीच्या नंतर काय करायचं हे खूप अवघड आहे, पण केल्याशिवाय पर्याय नाही, हेच या इथल्या शिक्षकांनी शिकवलं। शेवटी हेच म्हणेन, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही,